मालेगाव तालुक्यातील डोंगराळे प्रकरणी सोनपेठ शहर कडकडीत बंद। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील 3 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। या प्रकरणी सर्व शाखीय सुवर्णकार व सराफा असोसिएशन यांनी सोनपेठ बंदचे आवाहन केले होते। त्या आवाहनाला प्रतिसाद देत सोनपेठ शहर कडकडीत बंद ठेवत निषेध व्यक्त करण्यात आला। ग्रामदैवत हनुमान मंदिर येथून विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चात शहरातील सर्व जाती धर्माचे नागरिक, खाजगी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी तहसीलदार सुनील कावरके यांना शाळेतील विद्यार्थी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। निवेदनात घटनेचा खटला जलद गती न्यायालयात चालवावा, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी। या प्रकरणात पोलीस अथवा प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी। तसेच सोनपेठ तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संरक्षण म्हणून चिडीमार पथक नेमण्यात यावे यासह मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले।